अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या महायुती म्हणून लढवावा असं आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करतो. तरी प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यावर जावं, तिथल्या कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घ्यावं, सरकारच्या माध्यमातून प्रश्न सोडवताना त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. त्याचबरोबर ती अवकाळी पाऊस आला, यावेळी पाऊस लवकर आला, त्याच्यामुळे शेतीचं केळी पिकाचं असेल तरी मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय, त्याची माहिती सहकाऱ्यांच्याकडनं करून घ्यावी. या हेतूने राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात, माझ्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात ही उत्तर महाराष्ट्रापासून राज्याची केली. त्याच्यात आम्ही जळगाव निवडलं. प्रमाणे आज महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने मजबूत आहेतच, विस्तार करण्याचं काम चालू आहे. अशा वेळेला कार्यकर्त्याच्या अपेक्षा राहतील, म्हणून मी म्हटलं की एखादा जिल्ह्याने राजकीय परिस्थिती पण वेगळी राहील आणि तालुक्याने सुद्धा परिस्थिती वेगळी राहू शकते. त्याचं आम्ही अवलोकन करू आणि वरती चर्चा करू आणि मग शेवटी नेमकं काय करायचं आहे तो निर्णय आम्हाला करता येईल. त्या कारणातली सुलभता कशी करता येईल त्याचा एक भाग म्हणजे हा दौरा आहे. जिल्ह्यामध्ये बऱ्याच मतदारसंघांमध्ये किंवा बऱ्याच नगरपालिकांमध्ये अशी स्थिती आहे की महायुतीमध्ये समान जागा वाटप होणं हे जवळपास अशक्य आहे. तर अशा परिस्थितीत राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? दोन बाबी आहेत. एक तर कुठेही समान जागा वाटप होतच नसतं. आज आपण पाहिलं तर लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अधिक जागा होत्या, शिवसेनेच्या सुद्धा जागा ओरिजिनल शिवसेनेच्या अधिक होत्या, विरोधकांकडून आमच्या राज्यातच 4 ते 5 जागा होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 4च होत्या, पैकी एकटा मी जो दादांसोबत होतो, बाकीचे 3 आदरणीय पवार साहेबांच्या सोबत होते. त्यामुळे जागा वाटपामध्ये सिटिंग सीट हा क्रायटेरिया आहे होता, सभेला सुद्धा होता, विधानसभेला सुद्धा होता. त्याच्यामुळे जागा वाटपामध्ये आम्हाला कमी जागा 59 जागांवरती लागवायला. आता नगरपालिकेच्या वेळेला नेमका अनेक निकष घ्यावे लागतील. त्याच्यात आता जे काही आता सगळ्यात विसर्जित आहे, पण तरी पण विसर्जित होण्यापूर्वीची स्थिती तर त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेच्या निवडणुका त्या 8 वर्षापूर्वी लढलं गेलो ते प्रामुख्याने आम्ही सगळेजण लोकशाही आघाडीमध्ये होतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत होतं, शिवसेना भारतीय जनता पक्ष काही ठिकाणी युतीने लढत होतं, एकत्रित शिवसेना म्हणतोय मी, आणि काही ठिकाणी वेगवेगळे स्वर दिले असतात. आता स्वाभाविक त्याच्यानंतर खूप पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे. तर वास्तववादी जी काय असेल त्या आधारे चर्चा होईल. एक असं आहे, आपण जर काय पाहिलं तर आमचा प्रयत्न आहे महायुती मजबूत करण्याचा. परवा समन्वय समितीची बैठक झाली, याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत, मी आहे, रवींद्र चव्हाण आहेत, हसन मुश्रीफ आहेत, शंभूराज देसाई आहेत, उदय सामंत आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3-4 विषयावरती चर्चा झाली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती संघटित पक्षामध्ये लढू शकेल हा एक विषय होता, आणि मग महामंडळाचं वाटप. आता ही प्रक्रिया आहे, दीर्घकालीन आहे, म्हणजे एका विशिष्ट कालावधीपर्यंत आम्हाला संपवावी लागेल. तोपर्यंत आमचा असा प्रयत्न राहील की एकत्रित लढवावे. पण यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला राज्यात लोकशाही आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असेल, भाजप सेनेचं सरकार असेल किंवा महाविकास आघाडी असेल, त्या वेळेला घटक पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोर गेलेत असंही नाही. त्याच्यामुळे सारासार विचार करत महायुती इंटॅक्ट ठेवत कशा पद्धतीने करावं योग्य वेळेला निर्णय